चला तर आता ह्यातली एकही स्टेप चुकवायची नाही आहे. सगळं स्टेप बाय स्टेप एकही स्टेप चुकली नाही पाहिजे. तर सगळ्यात आधी याचं गुगल क्रोमला सगळ्या ज्या टॅब ओपन आहेत त्या टॅब रिमूव्ह करायच्या. नंतर हिस्ट्रीमध्ये जायचं. एक मिनटं, हिस्ट्रीमध्ये गेला असा. आता हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर संपूर्ण हिस्ट्री आपल्याला क्लिअर करायची आहे. संपूर्ण हिस्ट्री क्लिअर झाल्यानंतर सर्च करायचं टेम्प मेल. टेम्प मेल म्हणजे टेम्पररी मेल. ह्या मेलवर तुम्ही अनलिमिटेड मेल जनरेट करू शकता. टेम्प मेल ओपन करायचा. टेम्प मेल ओपन केला. इथं आपला टेम्पररी मेल आय डी जनरेट होतो आहे. तोपर्यंत ओपन करायचं आपलं हे 11 लॅब्स. 11 लॅब ॲप इन्फॉर्मवर क्लिक करायचं आणि सगळा डाटा क्लिअर करायचा. पूर्ण डाटा क्लिअर करायचा. आपल्याला अनलिमिटेड व्हॉईस भेटतो आहे. क्लिअर स्टोरेज, डिलीट, क्लिअर क्लॅच. ओके, डन. त्यानंतर 11 लॅब्स ओपन करायचं. हे बॅक हे काढून टाका. हे ओपन करा. इथं आपला टेम्पररी जीमेल आय डी जनरेट होतो आहे. हे इथून कॉपी करायचं आपल्याला आणि ही स्क्रीन ओपन ठेवायची बॅकग्राऊंडला. ओपन ठेवली बॅकग्राऊंडला. हे बॅक यायचं. त्यानंतर ओपन करायचं 11 लॅब्स. ओपन केलं. 11 लॅब्स ओपन केल्यानंतर न्यू युजर, क्रिएट न्यू अकाउंट, सगळ्यात लास्ट ऑप्शन तर क्लिक करायचं. काय पण रँडम नेम टाका, काय पण टाका, काय अडचण नाही. ईमेल आय डी जो आपण कॉपी केला आहे तो टाका. पासवर्ड 2-3 अक्षर 1-2 अंक, 2-3 अक्षर @ 1-2 अंक आणि सेव्ह करून टाका. समजलं? काय पण टाका तुम्ही, पासवर्ड काय टाकू शकता. ह्याची काय पण आपल्याला गरज पडणार नाही. ओके, आय एम ह्युमनवर क्लिक करायचं. आता ह्याचा OTP येतो आपल्याला गुगल क्रोमला, जिथं आपण हा टेम्पररी मेल आय डी जनरेट केलेला आहे तिथे. ओके, आता इथून जायचं बॅकला गुगल क्रोमला. तिथनं ईमेल आय डी कॉपी करायचा. इथं ईमेल आय डी कॉपी करायचं. खाली आला बघ, खाली स्क्रोल करायचं खाली. 11 लॅब दिसतं इथं. हां, डबल खाली स्क्रोल करायचं. 52 18 67. ओके, बॅक यायचं. इथं जो OTP आहे तो इथं टाकायचा. ओके, डन. हां, तर इथं ह्याला काय घेणं नाही. आय एम ओल्डर 18 करायचं. यूट्यूबवर क्लिक करायचं, कंटिन्यू करायचं, स्किप करायचं. क्रिएट न्यू आलो करा. क्रिएट न्यूवर क्लिक करा. टेक्स्ट टू स्पीचवर क्लिक करा. इथं वर ब्रायनवर क्लिक करा आणि सर्च करा मोनिका सोगम. काय सर्च करायचं? मोनिका सोगम. 3 नंबरला ऑप्शन आला असेल बघा, मोनिका सोगम डीप अँड क्लिअर 92.5K हिंदी सोशल मीडिया अपबीट. ओके, 3 नंबरला 92.5K लिहिले का नाही ते वालं. त्या मोनिका सोगमवर क्लिक करायचं आणि सिलेक्ट व्हॉईस करायचा. आता इथं क्लिक केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची इथं आहे एक स्टेप. खालची 2 डॉट दिसत आहेत ना, खाली 2 डॉट दोघा खाली कोपऱ्यावर लेफ्ट साईडला, त्या 2 डॉटवर क्लिक करायचं. इकडं स्क्रोल करायचं. आता इथं 11V3 हा ऑप्शन आहे बघा. इथं क्लिक करायचं. नॅचरल आहे का बघायचं आणि इथं अप्लाय करायचं. ही स्टेप प्रत्येक वेळी चेक करायची. ही स्टेप चुकायची नाही. 11V3 नॅचरल अप्लाय. ओके, प्रत्येक आवाज जनरेट करताना ही स्टेप चुकवायची नाही. आता तुमची जी रँडम स्क्रिप्ट वगैरे असेल तर ती स्क्रिप्ट वगैरे घ्यायची. मिनिमम लक्षात ठेवा. आता तुम्ही एखादा इथं आता समजा 10,000 कॅरेक्टर तुमची स्क्रिप्ट आहे. त्यात वरचं थोडं कॉपी कट करायचं, इथं पेस्ट करायचं. 3,300 350 शक्यतो 3,300 ठेवा स्क्रिप्टचं. पहिलं असं तात्पुरतं जेमिनीला पेस्ट करून ठेवा. तिथनं थोडं कट करत घ्यायचं. 3,300 कॅरेक्टर झाले की जनरेट करायचं. आता ही माझी स्क्रिप्ट आहे. ओके, ही स्क्रिप्ट आहे. ओके, इथं क्लिक करायचं की जी तुमची रँडम थोडं सिलेक्ट करायचं आणि कॉपी नाही करायचं, कट करा. म्हणजे कसं डबल होईल ना. इथं क्लिक करायचं आणि कट करायचं. ओके, बघा एकदम सगळं जास्त करून जसं आधी थोडं 1-2 3 पॅराग्राफ तुम्हाला अंदाज येईल. थोडे दिवस आता सुरुवातीला जरा त्रास होईल. 1-2-3 दिवस तुमचा एकदा हात बसला का नाही तुम्हाला अंदाज येईल. कट करायचं, इथं येऊन पेस्ट करायचं. आता बघा संपूर्ण स्क्रिप्ट पेस्ट केलं बघा. 9,287 क्रेडिट्स बघितलं का? एवढं नाही, ॲट अ टाईम फक्त 3,300 क्रेडिट्स यूज करायचे आहेत. इथं पडतात 3,300च्या क्रेडिटच्या यूज करायचे नाही. 3,300 क्रेडिट यूज केल्यानंतर कमीत कमी तुमची 5 मिनिटाची क्लिप तयार होते. लक्षात ठेवा.
3300च्या वर एक तर गेलं तर पुन्हा आवाज जरा प्रॉब्लेम येऊ शकतो. समजलं? 5 मिनिटाची भरपूर झाली, वेळ लागत नाही, अर्धा तास मॅक्स. ओके, आता हे कमी केलं आहे, जरा अजून कमी करतो मी. ओके, पेस्ट केलं. ओके, 3088 पण चालते, काही अडचण नाही आहे. 3008 कधी कधी 3088 कॅरेक्टरचा पण 5 मिनिटात होतो, कारण की पॉज असतात, कॉमा, कॉलम, उद्गाराचे चिन्ह वगैरे असतं. आता ह्यातलं थोडंफार घेतो मी आणि ह्यात थोडंसं ॲड करतो. ओके, 3373. ओके, डन, काय अडचण नाही. आणि इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जनरेट व्हॉईसवर क्लिक करायचं आहे. हे चेक करायचं, सगळ्यात मेन हे चेक करायचं. ओके, जनरेटवर क्लिक केलं. 4 ते 4.5 मिनटं लागतात 5 मिनिटाची क्लिप तयार व्हायला. ओके, थांबायचं, इथंच थांबायचं. आता सुरुवातीचे आता इथं दाखवतो ना 3:22, हे ज्यावेळी हा पांढरा डॉट जातो ना पुढं, हा 3:22 वरती जाईल, त्यावेळी एकदम 5 दिसेल तुमची टोटल स्क्रिप्ट किती मिनिटाची निर्माण झाल्या. असं पॉज नाही करायचं, प्ले करायचं. ह्याचा मी तात्पुरतं पॉज केलं आहे, कारण की वेळ लागेल ना 5 मिनिट थांबायला, व्हिडिओ मोठा होईल खूप. तर असं करायचं सेम. वेट करा 2 मिनटं. झालं हे असं 5 मिनिटाची आपली क्लिप आली का तशी एकदम. तर इथं काय करायचं, तर खाली दिसतं का 5.18च्या खाली एक बटन दिसते बघा अपलोडचं. आपली टोटल 5 मिनिटाची ऐकून बघायची, अर्ध्यापासून पुढं, सुरुवातीपासून ऐकायची, अर्ध्यापासून पुढं किंवा शेवटचे 4-5 सेकंद ऐकले तरी चालेल. ह्या डॉटवर क्लिक करायचं, वर गुणवले चिन्हावर क्लिक करायचं, डबल क्लिक करायचं, डबल त्या डॉटवर क्लिक करायचं 5.18च्या खाली आणि सेव्ह ऑडिओ क्लिपवर क्लिक करायचं. एखादा फोल्डर बनवायचा. मी हा अख्खी फोल्डर बनवला आहे. आणि व्हॉईस तुम्ही काय बी सेव्ह करू शकता, व्हॉईस 1, व्हॉईस 2 असं सेव्ह करा, कारण की आपली 5-5 मिनिटाची क्लिप तयार होणार आहे. त्यामुळे तिन्ही व्हॉईस आपल्या नंतर जोडायचे आहेत. त्यामुळे तुम्ही एक काहीतरी रँडम टाकतो किंवा व्हॉईस 1 टाका, किंवा तुम्ही तुमचे जे स्क्रिप्ट नाव असेल ते 1, 2, 3, 4 असं काहीतरी तुम्ही नाव टाकू शकता. तुम्ही काय टाकतो आहे, व्हॉईस 1. ओके, आता असं आपल्याला संपूर्ण स्क्रिप्ट व्हॉईस 1, व्हॉईस 2, व्हॉईस 3 करत करत आपल्याला हे करायचं आहे. ते झाल्यानंतर सेम तीच प्रोसेस करायची आहे. निम्म्यापासून खाली थोडंफार ते कट करायची, कट करून तिथं पेस्ट करायचं, पुढची 5 मिनिटाची बनवायची. असं करत करत तुम्हाला टोटल तुमची समजा 15 मिनिटाची असेल किंवा 20 मिनिटाची असेल, अशी संपूर्ण तुम्हाला तुमची स्क्रिप्ट बनवायची. समजलं? एकाच वेळी 3000, 4000, 5000 घ्यायचे. 3373 कॅरेक्टरवर घेऊ नका. आता हे बघा, सपोज आता हे संपलं. हे संपल्यानंतर आता पुढची प्रोसेस काय, जी सुरुवातीला तुम्हाला जी प्रोसेस सांगितली आहे, टेम्प मेल ओपन करायचं, जीमेल जनरेट करायचा, जास्त वेळ लागत नाही, पैसे लागत नाहीत. ह्यानं काय होतं, वेळ पण तुमचा वाचतो. गुगल AI स्टुडिओला भरपूर लागतो, भरपूर पैसे खर्च करावे लागतात. तसे इथे पैसे खर्च करावे लागत नाहीत. हे आपला एक लूप होल आहे, हा आपण शोधला आहे. सेम प्रोसेस सगळी करायची. 11 लॅब्स करायचं, क्लिअर ऑल डाटा करायचा. आपली जी ऑडिओ फाईल आहे ती सेव्ह असते, व्हॉईस 1, व्हॉईस 2, व्हॉईस 3, बरोबर का. ती तुमची जी सेव्ह आहे. तुम्हाला अजून व्हॉईस 4, व्हॉईस 5, व्हॉईस 6 करायचं आहे, तर सेम प्रोसेस करा. सेम सगळं मोनिका सोगम सगळं ते सगळी प्रोसेस सेम आहे. इथंपर्यंत समजलं, हे सगळी प्रोसेस सेम आहे, सगळी प्रोसेस. आता पुढची प्रोसेस आहे, हे इथंपर्यंत तुम्हाला समजलं. काय अडचण आली असेल तर नंतर मेसेज करा किंवा तुमची स्क्रीन शेअर करून मला सांगा, मी तुम्हाला डिटेल्ड माहिती देईन, काय अडचण नाही. ही सगळी सेम स्क्रिप्ट कॉपी करायची, तिथं पेस्ट करायची. हा सगळी पेस्ट सेम आहे. ओके, समजलं? परत आणखी टेम्प मेल हा आणि स्टेप चुकायची नाही आहे. प्रत्येक नवीन जीमेल करताना सगळे टॅप क्लिअर करायचे, सगळी हिस्ट्री क्लिअर करायची. ही स्टेप चुकायची नाही आहे. ही स्टेप चुकली तर प्रॉब्लेम हा येणार. ही स्टेप चुकायची नाही आहे. समजलं? आता आपण जाऊया ऑडिओ ह्युमन लाईक कसा करायचा, जेणेकरून की लोकांना ऐकायला आवडेल, गुगलच्या अल्गोरिदमला आवडेल, त्याला वाटेल की याला जेन्युइन कॅरेक्टर आहे, ह्याला पुश करावा. जसे माझे व्हिडिओ व्हायरल झाले किंवा चालले, तसे तुमचे पण चालू शकतात. ह्यात काय कुठलं मोठं रॉकेट सायन्स नाही. हॉलिवूडसारखी कॉल देऊन आपल्याला काय अमेरिका ते क्रिस्टोफर नोलनसारखं आपल्याला काय बनायचं नाही आहे. मराठी ऑडियन्स आहे, जास्त काय हे घेणं नसतं. इफेक्टची, ॲनिमेशनची, स्क्रिप्ट चांगली असावी, नॅरेशन चांगलं असावं, बस. आता आपण ज्या ऑडिओ क्लिप तयार केल्यात व्हॉईस 1, व्हॉईस 2, इनशॉट ॲप ओपन करायचं. इनशॉट ॲप ओपन केल्यानंतर व्हिडिओवर जायचं, न्यूवर क्लिक करायचं, ब्लँकवर क्लिक करायचं. आणि तुम्हाला समजा तुमची 30 मिनिटाची क्लिप आहे,
तर स्लाईड करायचं, ड्युरेशनवर क्लिक करायचं आणि जेवढे सेकंदाचे हवे तेवढे सेकंद टाकायचं. आता 18 सेकंद म्हणजे 30 मिनटं बरोबर. आणि आपली जी क्लिप आहे व्हॉइस 1 व्हॉइस 2, आता मी काय सेव्ह केल्या बघा बरं. मी काय सेव्ह केल्या G1 G2 G3 G4 बघा 5-5 मिनटाची क्लिप आहेत. ओके, ह्यातला G1 सिलेक्ट करायचा, लावायचा, ॲड करायचं. तुम्ही दुसरं कोणतं ॲप असेल तर ते यूज करतो, मी हे यूज करतो कारण मला हे आवडतं, मी पहिल्यापासून ह्याच्यावर करतो आहे. झालं, थोडासा आवाज वाढवायचा, 110 व्हॉइस करा म्हणजे पुढच्या ऐकण्याला पण चांगलं वाटतं. प्रत्येक वेळी 110 व्हॉइस करायचा. दुसरा G2 ला सेम प्रोसेस, G2 करायचा ॲड, त्याला तो व्हॉइस त्याला चिटकवायचा आणि त्याचा आवाज 110 करायचा. असं G1 G2 G3 G4 तुम्हाला 50 मिनटं बनवायचं, नंतर 1.5 तास बनवायचे. पण एक्सपोर्ट क्लिक करा, 1080p आहे तिथं 120 करा आणि एक्सपोर्ट करा. आता हे एक्सपोर्ट केल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये एक ब्लँक व्हिडिओ फाईल होते, त्यात फक्त तुमचा मिक्स केलेला आवाज असतो, बाकी काही नसते, व्हिडिओ व्हिज्युअल्स वगैरे काही नसते. त्यानंतर आता आपले जे ॲप्स आहेत फ्रीमधले त्याच्यामध्ये आवाज टाकून तुमचा आवाज ह्युमन लाईक करायचा, लोकांना आवडावा, गुगल यूट्यूबच्या अल्गोरिथमला आवडावा असा आवाज करायचा. आता मी एक रँडम क्लिप घेतो, हे 1 मिनटं 8 सेकंदाची क्लिप आहे काहीतरी. ओके, ही शेअर करायची कुठल्या ॲपला, लेक्सस. मी तुम्हाला हे ॲप पाठवेन सगळे जे यूज करतो ते, लेक्सस ॲडो एडिटरला ही फाईल पाठवायची. ओके, इथं पाठवल्यानंतर ही स्टेप कुठलीही चुकायची नाही आहे. 3 डॉटवर क्लिक करायचं शेजारचं बघा, आता ऑडिओ द्यायचा, शेजारच्या 3 डॉटवर क्लिक करायचं, कोपऱ्यात बघा राईट साईडला. आलं, 3 डॉट क्लिक करायचं, इफेक्टवर क्लिक करायचं आणि खाली नॉर्मलाइज लिहिले का नाही तिथं क्लिक करायचं. ओके, आणि फाईल सेव्ह करायची कुठं, जे आपण फोल्डर बनवलं आहे फाईल मॅनेजरमध्ये तिथंच. मी अक्की बनवलं आहे, तुम्ही काय पण बनवा, काय तर नाव करा बाबा लेक्सस, ते तुम्हाला समजावं की कारण की ही फाईल आपल्याला पुढं एका वेगळ्या ॲपमध्ये फिरवायचे. हे मी करतो लेक्सस म्हणून, लेक्सस 1 किंवा काय टाकतो रँडम. सेव्ह करा. ओके, सेव्ह करा. झाले. आता आपली पूर्ण फाईल प्रोसेसिंग झालेली आहे. वेळ लागू शकतो थोडासा मोठी फाईल असल्यावर. त्यानंतर माझं दुसरं सॉफ्टवेअर घ्यायचं, गोल्ड वेव्ह. हे सॉफ्टवेअर यूज करायला तुम्हाला इंटरनेट लागतं. ओके, इंटरनेट चालूच पाहिजे, इंटरनेट बंद नाही झालं पाहिजे. हे ओपन केल्यानंतर तर वेळ लागतो ओपन व्हायला, जरा हे ॲप लोडिंग व्हायला जरा वेळ लागतो, ह्याला इंटरनेट लागतं ना. विदाउट इंटरनेट तुम्ही हे सॉफ्टवेअर तुम्ही यूज करू शकत नाही सा. ओके, इथं इम्पोर्ट फाईल म्हणून लिहिलं बघा वरती, इम्पोर्ट. त्या इम्पोर्टवर क्लिक करा. ओके, सेम आपली प्रोसेस. खाली आपण जे आपण फोल्डर बनवलं आहे इथं लेक्चर फाईल सेव्ह केलं बघा, ती मगाची क्लिप, तेव्हा क्लिक करायचं, इथं आला. ओके, आता कोपऱ्यात इफेक्ट म्हणून लिहिले बघा, एका कोपऱ्यात इफेक्ट बघा, ते इफेक्ट लिहिलं का, तर थोडं खाली यायचं, फिल्टरमध्ये सायलेन्स रिडक्शन इथं लिहिले बघा, तेव्हा क्लिक करा. डेटा फुलवर क्लिक करायचं, रिड्यूस टू हाफ अ सेकंड 3 नंबरचा ऑप्शन क्लिक करायचा. ओके, तर सगळ्यात खाली मॅक्झिमम 0.500 आहे का नाही ते जरा कमी करायचं आपल्याला, कारण की जास्त पॉज नको ऑडिओमध्ये, थोडं कमी करत 350 320 तुम्ही हे सिलेक्ट करून ऐकू शकता. तुम्हाला थोडासा फास्ट हवा असेल तर फास्ट करू शकता. बरोबर करायचं, बरोबर केल्यानंतर असं येते. ओके, पुन्हा सेव्ह करायचं, कायचं रँडम नाव ठेवायचं. प्रोसेस एक ही स्टेप बाय चुकायची नाही आहे स्टेप. इथं टाका गोल्ड वेव्ह टाका आणि बरोबर करा. ओके, बरोबरचे नाव क्लिक केलं. अजून आपली फाईल डाउनलोड होत नाही आहे, अजून वेळ आहे. ओके, गुन्हेगार क्लिक करा, मेनूवर जावा, आपलं फाईलमध्ये आणि एक्सपोर्ट. आपली फाईल आता डाउनलोड झालेली आहे. जास्त काय वेळ लागत नाही, जास्त काही नाही. सुरुवातीला थोडं किचकट वाटेल, पण नंतर अर्धा पाऊण तास खूप झाला, खूप म्हणजे खूप झाला. ओके.